नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिले की ध्रुव नावाच्या छोट्या मुलाने फक्त 5 वर्षाच्या एका बालकाने कठोर तपश्चर्या करून भगवान विष्णूंना प्राप्त केले. पण आजची कथा मात्र थोडीशी वेगळी आहे. आज आपण अशा एका बालभक्ताची कथा ऐकणार आहोत, ज्याने ना जंगलात तप केलं, ना मोठे यज्ञ केले, ना कुठली शक्ती वापरली, पण तरीही एका गोष्टीच्या जोरावर त्याने प्रत्यक्ष भगवान विष्णूला आपल्या बरोबर आपल्या समोर उभे केले. ती गोष्ट म्हणजे त्याची भगवंतावर असलेली अढळ श्रद्धा. लक्षात आलंच असेल ना आपल्या मी कोणाबद्दल बोलतेय? होय, आजची आपली कथा आहे भक्त प्रल्हादाची. पण आपण या कथेकडे वळण्याच्या आधी भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे, आणि ते नामस्मरण केल्यानंतरच आपण आपल्या आजच्या भागाकडे वळूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोते हो, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा एक गोष्ट मात्र घडते, ती म्हणजे अहंकार वाढतो, सगळीकडे द्वेष पसरतो. आणि ज्या काळात आपण जाणार आहोत त्या काळात जन्म झालेला होता एका अत्यंत शक्तिशाली असुराचा, हिरण्यकश्यपूचा. तो राजा नव्हता, तो नुसता राजा राहिलेला नव्हता, त्याचं स्वप्न होतं त्रिलोक्य जिंकण्याचं. त्याच्या मनात एकच विचार येत होता की या जगात माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही, आणि कोणी माझ्यापेक्षा कोणी मोठं असू पण नाहीये. हिरण्यकश्यपूचा हा अहंकार दिवसोंदिवस वाढत होता. हिरण्यकश्यपूला एक भाऊ होता, हिरण्याक्ष. भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन, कारण तो पण असुर होता, त्याने पण त्राही भगवान करून सोडलेलं होतं सगळ्यांना. सगळे लोक, ऋषी मुनी सगळे कंटाळून गेलेले होते, आणि त्यामुळेच भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केलेला होता. आणि तेव्हापासून हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये भगवान विष्णू विषयी प्रचंड द्वेष निर्माण झालेला होता. त्यामुळे त्यांनी मनोमन एक प्रतिज्ञा केलेली होती की मी इतका शक्तिशाली बनेन की देव सुद्धा माझ्या समोर नतमस्तक होतील. किती वाईट विचार होते त्याचे, की त्याला त्रास तर त्यांनी सगळ्यांना दिलेला होता, प्राण्यांना, पशु पक्षी, मानव, ऋषी मुनी, त्यांनी कोणालाही सोडलेलं नव्हतं. आणि त्याची नंतरची इच्छा होती की आता देवतांना पण मी माझ्या समोर नमवेन, नतमस्तक करेन, अशी त्यांनी मनोमन प्रतिज्ञा केलेली होती. आणि मग त्यासाठी त्यांनी सुरू केली ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या. कठोर तपश्चर्येसाठी तो जंगलामध्ये गेला, आणि त्यांनी अतिशय कठोर म्हणजे वर्षानुवर्ष तपश्चर्या केली, एका पायावर उभं राहून. अन्न नाही, पाणी नाही, काहीही न घेता तो ब्रह्मदेवांची तपश्चर्या करायला लागला. काही काळानंतर त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ निर्माण केलं, तरीही त्याचं ध्यान भंग झालं नाही. हे बघून देव घाबरून गेले की आता याची एवढी कठोर तपश्चर्या सुरू आहे, त्याच्यानंतर याला वरदान काय मिळणार, आणि जे वरदान मिळेल त्यामुळे आपलं सिंहासन धोक्यात येणार, किंवा देवतांना जाणवलं की आपल्याला हा प्रचंड त्रास देणार, इंद्राला जाणवलं की आपलं इंद्रासन धोक्यात येणार, आणि बाकीच्या देवतांना वाटलं की आपल्याला हा खूप त्रास देणार. त्यामुळे ते सगळे घाबरून गेले, पण करायचं काय हे त्यांना कळत नव्हतं.
वर्षानुवर्ष उलटत गेली, पण हिरण्यकश्यपूची तपश्चर्या काही थांबली नाही. आणि शेवटी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्याच्या समोर प्रगट झाले आणि त्यांनी त्याला विचारले की पुत्रा माग, काय हवे आहे तुला? हिरण्यकश्यपू अतिशय चतुर होता, हुशार होता. त्याने फक्त एकच वरदान मागितले आणि त्या वरदानामध्ये त्याला सगळं मिळून गेलं. त्याने ब्रह्मदेवाला एक वरदान मागितले की मला मरण नकोय, आणि जर मला मरण येणार असेल तर ते मला ना मनुष्य मारू शकेल, ना प्राणी, ना देव, ना दानव. समजा एवढं करूनही मला जर मरण येणारच असेल तर ते मरण मला दिवसा येऊ नये, रात्री येऊ नये, घरात येऊ नये, बाहेर येऊ नये. आणि परत त्यांनी अजून एक मागितलं की एवढं करूनही मला जर मरण येणारच असेल, कोणी मला मारणार असेल, तर मला त्यांनी ना शस्त्राने मारावे ना अस्त्राने मारावे. म्हणजे त्यांनी एवढ्या गोष्टीमध्ये कित्येक गोष्टींचा समावेश करून ब्रह्मदेवाला वरदान मागितले. ब्रह्मदेवानी त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले असल्यामुळे त्यांना ते वरदान देणं भाग होतं. ब्रह्मदेवानी त्याला हे वरदान दिलं की तुला कोणी शस्त्रानी नाही, अस्त्रानी नाही, प्राणी नाही, देव नाही, दानव नाही, दिवस नाही, रात्र नाही, घरात नाही, बाहेर नाही, मनुष्य पण नाही, तुला कोणीच मारू शकणार नाही. हिरण्यकश्यपू मनाने अगदी प्रसन्न झालाय. त्याला लक्षात आलं की आता आपण मरणार नाही, आपल्याला कोणीच मारू शकणार नाही. आणि हे वरदान ज्या वेळेला त्याला मिळाले त्यावेळेला त्याचा अहंकार आकाशाला भिडला आणि त्याच्या अहंकार ज्या वेळेला वाढला त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा काय केले तर सगळ्या विष्णू भक्तांवर त्यांनी प्रचंड अत्याचार करायला सुरुवात केली. तो स्वतःला देव मानायला लागला आणि त्यांनी एक पूर्णपणे कायदा निर्माण केला. संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी आदेश दिला की कोणीही आपल्या राज्यामध्ये विष्णूचे नाव घेणार नाही, आणि जिथे जिथे भगवंताचे नाव, विष्णूचे नाव घेतले जाईल तिथे त्याला मरणाची शिक्षा दिली जाईल. लोक घाबरले, देवता देव सगळे घाबरले, सगळीकडे भयाचं वातावरण पसरलं. पण देवाचं नाव घ्यायचं नाही, पूजा अर्चा करायची नाही, यज्ञ करायचे नाहीत, होम हवन करायचं नाही, हा त्याचा आदेश होता. त्याच्यामुळे लोक घाबरून अगदी गलित गात्र झाले. सगळ्यांना एकच चिंता वाटायला लागली की कसं होणार आता, प्रत्यक्ष भगवंताचं नाव नाही घ्यायचं तर करायचं काय? कारण हिरण्यकश्यपूने एकच कायदा काढलेला होता की फक्त तुम्ही माझंच नाव घ्यायचं, माझीच पूजा करायची. म्हणजे तो स्वतःला देव समजायला लागला होता आणि लोकांना सांगायला लागलं होतं की मी देव आहे आणि तुम्ही माझी पूजा करा. लोकांना हे नको होतं, ऋषी मुनींना नको होतं. जे विष्णू भक्त होते त्यांना तर हे शक्यच नव्हतं करणं. पण असं म्हणतो ना आपण की ज्यावेळेला खूप अहंकार जिकडे पसरतो किंवा जिकडे खूप त्रास व्हायला लागतो त्यावेळेस एक कुठेतरी छान गोष्ट घडते आणि भगवंताचे अवतार घेण्याचे दिवस समीप आलेले असतात. अशाच वातावरणामध्ये एक खूप छान गोष्ट झाली, ती म्हणजे प्रल्हादाचा जन्म व्हायचे दिवस जवळ यायला लागले. हिरण्यकश्यपूच्या घरी काही दिवसानंतर प्रल्हादाचा, एका छान बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले प्रल्हाद. हा मुलगा साधा नव्हता. याच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, दिव्य शांतता होती, डोळ्यामध्ये भक्ती होती, कारण त्याला गर्भातच भक्तीचं ज्ञान प्राप्त झालेलं होतं. असं सांगितलं जातं, पुराणामध्ये अशी एक गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. एक गोष्ट सांगितली जाते की प्रल्हादाची आई कयाधू, ती जेव्हा गर्भवती होती त्यावेळेस तिला नारद मुनींचा सहवास लाभला आणि नारद मुनी सतत भगवान विष्णूंचे नामस्मरण करत असायचे आणि त्यामुळे गर्भात असल्यापासून भक्त प्रल्हादानी भगवान विष्णूंचे नाव ऐकलेले होते. त्यामुळे गर्भात असल्यापासूनच प्रल्हादाच्या मनावर भगवान विष्णूच्या
भक्तीची छाप उमटलेली होती. आता कयाधू, माता कयाधू, प्रल्हादाची आई, नारद मुनींच्या सहवासात कशी गेली, तिला भगवान विष्णूंचे नामस्मरण कसे ऐकायला मिळाले, त्याच्या मागे एक छोटीशी कथा आहे. मी तुम्हाला या अनुषंगाने आज सांगतेय. हिरण्यकश्यपू जेव्हा तपश्चर्याला वनामध्ये गेलेला होता, तेव्हा सगळ्या देवतांनी, इंद्रानी आणि बाकीच्या देवतांनी विचार केला की हा तपश्चर्याला गेलाय म्हणजे हा कुठला तरी मोठा वर मागून परत येणार आणि तो आपल्याला खूप त्रास देणार. त्यावेळेला आपण सगळे संकटात पडू. तर सगळ्या देवतांनी आणि इंद्राने विचार केला की तो तपश्चर्या करून यायच्या आत आपण असुरांवर आक्रमण करून त्यांना पराजित करूया. त्यावेळेस कयाधू गर्भवती होती. हे युद्ध चालू असताना इंद्रदेवानी हा विचार केला की कयाधू ही हिरण्यकश्यपूची राणी आहे, तर ही गर्भवती आहे म्हणजे हिच्या गर्भातून अजून एक असुर जन्माला येणार आहे. तर त्यांनी तिला बंदी बनवून मारायचा विचार केला. ज्या वेळेला त्यांनी तिला मारण्याचे ठरवले त्याच वेळेला नारद मुनी, प्रत्यक्ष महर्षी नारद तिथे प्रगट झाले आणि त्यांनी इंद्रदेवाला थांबवले आणि त्यांनी त्याला सांगितले की तू कयाधूला मारू नकोस. या स्त्रीच्या गर्भात साधे बालक नाही, हा गर्भ साधा नाहीये, हा महान भागवत भक्त आहे. हे ऐकल्यानंतर इंद्रदेवानी कयाधूला सोडले आणि कयाधूला, तिच्या गर्भाला आणि महर्षी नारदांना नमस्कार करून इंद्रदेव निघून गेले. त्यानंतर नारद मुनी कयाधूला घेऊन आपल्या आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर तिची पूर्णपणे दिवसभरेपर्यंत, कारण तपश्चर्याला हिरण्यकश्यपू गेलेला होता म्हणून त्यांनी तिचे संगोपन एका पित्याच्या ममतेने तिचे संगोपन केले आणि तिला ते दिवस रात्र भगवंताचा महिमा, भक्ती, नामस्मरण आणि धर्म हे सांगत असत. कधी कधी कयाधू तिचे दिवस भरत येत होते, कधी कधी ती शांतपणे ऐकत असे, कधी कधी थकून ती झोपून जात असे. पण तिच्या गर्भातले बालक मात्र कधी झोपायचे नाही. ते नारद मुनींचा शब्द न शब्द ऐकायचे आणि म्हणूनच प्रल्हादाच्या मनामध्ये जन्मापासून विष्णू भक्ती होती. आपण म्हणून म्हणतो ना, आज आपण बघतो की गर्भसंस्काराला खूप महत्व दिलं गेलंय. तसं तर आधीपासून, पुराण काळापासून गर्भावर गर्भसंस्कार केले जायचे. गर्भवती स्त्रीला चांगल्या गोष्टी सांगितल्या जायच्या, पुराण ऐकवलं जायचं, पोथ्या ऐकवल्या जायच्या, तिला वाचायला सांगितलं जायचं, वाईट सवयीपासून, वाईट प्रवृत्तीपासून तिला दूर ठेवलं जायचं. कारण हेच असायचं की गर्भ जे ऐकतो, त्याला जे सांगितलं जातं, त्याच्याशी जे बोललं जातं, गर्भाशी जे बोललं जातं, ते गर्भ सगळं ऐकत असतो आणि तो त्या मनामध्ये ठसवत असतो आणि बाहेर आल्यानंतर त्याची प्रवृत्ती तशीच बनते. म्हणूनच आपल्या धर्मामध्ये गर्भसंस्काराला खूप महत्व आहे. म्हणजे गर्भामध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्या परत कधीही ते बालक विसरत नसतं. म्हणूनच लहानपणापासून प्रल्हादाच्या मनामध्ये विष्णू भक्ती होती आणि त्याच्या ओठावर कायम एकच नाव असायचं, नारायण नारायण. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये, महर्षी नारदांच्या तोंडात किंवा ओठावर त्यांच्या कायम एकच नाव, नारायण नारायण. आणि तो अखंड जप त्यांचा चालू असायचा आणि तो जप प्रल्हादाच्या कानावर पडत होता. त्यामुळे प्रल्हादाचं जसंही त्याला कळायला लागलं, तो जन्माला आला, तो थोडासा मोठा झाला, तरी देखील तो खेळत असताना देखील तो खेळत असायचा, पण त्याच्या मनामध्ये आणि ओठावर एकच नाव असायचं, नारायण नारायण. झोपताना देखील तो भगवंताचं स्मरण करायचा. म्हणजे प्रत्येक गोष्ट, जेवताना, खाताना, पिताना, खेळताना, झोपताना अखंड त्याच्या मनामध्ये नारायणाचा जप चालू असायचा आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आणि मनावर कायम एक प्रसन्न शांतता असायची.
आपण नेहमी बघतो. कधी तुम्ही पण एक प्रयोग म्हणून करून बघा. तुम्ही जर देवाचं नाव सतत घेत राहिलात आणि काही काळानंतर तुम्ही स्वतः तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं, तर तुम्हाला एक तुमच्या चेहऱ्यावर शांतता दिसायला लागेल. ही असते भगवंताच्या नावाचा एक परिणाम. काही दिवसांनी तो थोडासा मोठा झाला. त्या काळामध्ये गुरुकुलामध्ये मुलांना शिकवण्यासाठी पाठवलं जायचं. जसं आता आपल्याकडे मुंज वगैरे केल्यानंतर, आत्ता नाही, आता कुठे पाठवत नाहीत, पण फार पूर्वी असं असायचं की मुंज झाली मुलाची की त्याला 8 वर्षानंतर गुरुकुलामध्ये पुढील शिक्षणासाठी पाठवलं जायचं. तसंच ह्या राजांची मुलं गुरुकुलामध्ये जायची. तिथे त्यांना राजकारण शिकवलं जायचं, युद्धनीती शिकवली जायची, सत्तेच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती दिली जायची. या सगळ्या गोष्टी त्यांना गुरुकुलामध्ये शिकवल्या जायच्या. त्याचबरोबर बाकीचे पण त्यांना धडे दिले जायचे. प्रल्हादाला गुरुकुलामध्ये पाठवलं गेलं. त्याला तिथे शिकवायचं होतं राजकारण, युद्धनीती आणि सत्ता कशी मिळवायची. पण प्रल्हादाचं मन तिथे कधी रमलंच नाही. कारण त्याच्या मनामध्ये कायम नारायण नारायण हाच असायचा. त्याला फक्त विष्णू भक्ती करायची होती. त्याला या बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नव्हता. तिथे तो काय करायचा की ही सगळेजण तिथले गुरु त्यांना सगळ्या मुलांना शिकवायचे की आता युद्धनीती तुम्हाला आहे, राजकारण कसं करायचं हे शिकवायचे. तर त्यावेळेला हा प्रल्हाद बाकीच्या मुलांना शिकवायचा की हे सगळं क्षणिक आहे, हे तुम्ही काहीही शिकू नका. खरं सुख आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. हा गुरु शिकवायचे, राजकारणाच्या सगळ्या गोष्टी शिकवायचे आणि थोड्या वेळानंतर जसेही गुरु निघून जायचे, हा त्या सगळ्या मुलांना शिकवायचा की भगवंताची भक्ती करा, विष्णू भक्ती करा. हे जे सगळं शिकवलं जातं हे क्षणिक सुख आहे, याच्यामध्ये काहीही अर्थ नाही. भगवंताची भक्ती जर तुम्ही केलीत तर तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळेल. लहान मुलांना काहीच कळायचं नाही. त्यांना ह्याचं पण योग्य वाटायचं, गुरुचं पण योग्य वाटायचं. पण प्रल्हादाचं रोज सांगणं असायचं सगळ्या मुलांना की आपलं आयुष्य कुठल्या मार्गाने आणि कधी संपेल आपल्याला माहित नाही. त्यामुळे लहानपणापासून, आपल्या वयापासून आपण भगवंताची आराधना करणं अतिशय गरजेचं आहे. त्याला तेवढ्या लहान वयामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याचं एवढं ज्ञान होतं, त्याला आध्यात्मिक एवढं ज्ञान होतं. ते बघून आजूबाजूचे मोठे लोक पण आश्चर्यचकित व्हायचे. ह्या सगळ्या गोष्टी काही दिवस झाल्यानंतर गुरुकुलामधल्या सगळ्या गोष्टी तिथल्या गुरुनी राजा हिरण्यकश्यपूला जाऊन सांगितल्या की राजकुमार प्रल्हाद हा सगळ्या मुलांना भगवंताची, विष्णूची भक्ती करायला सांगत आहे. तो ह्या राजकारणाच्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायला सांगत आहे. हे ज्या वेळेला हिरण्यकश्यपूला समजले त्यावेळेला त्याचा प्रचंड संताप झाला आणि त्यांनी मनामध्ये काही योजना आखल्या आणि त्या योजनांना त्यांनी रूप देण्यासाठी म्हणून एक दिवस प्रल्हादाला मांडीवर प्रेमाने बसवले आणि त्याने त्याला विचारले की बाळा, तुला सगळ्यात चांगली गोष्ट कोणती वाटते? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, पिताश्री, भगवान विष्णूंची भक्ती हीच सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यपूचा चेहरा संतापाने लाल झाला. त्याला प्रचंड संताप आला, कारण त्याची अपेक्षा होती की त्याचे नाव घेईल वडील ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे असे प्रल्हाद म्हणेल, असे त्याला वाटत होते. पण त्यांनी त्याच्या विरुद्ध त्याच्या हिरण्यकश्यपूचा शत्रू, कारण तो भगवंत विष्णूंना शत्रू मानत होता, त्या शत्रूचे नाव त्यांनी श्रेष्ठ म्हणून घेतले. हे ऐकून हिरण्यकश्यपूचा प्रचंड संताप झाला. त्याचा विश्वास बसत नव्हता की माझा मुलगा माझ्या शत्रूचे नाव घेतोय आणि त्याला सर्वश्रेष्ठ म्हणतोय. त्याने संतापून प्रल्हादाला विचारले की तुला हे कोणी शिकवले? कोण आहे तुझा हे शिकवणारा गुरु? कोण आहे तुझा बोलविता धनी? प्रल्हादाने उत्तर दिले, मला हे कोणीही शिकवले नाही. मला हे ज्ञान प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी दिलेले आहे. श्रोते हो, लक्षात घ्या, जिथे अहंकार असतो
तिथे सत्य सहन होत नाही. शांतपणे सांगितलेले सत्य पण अहंकारी लोकांना सहन होत नाही. आणि तिथूनच सुरुवात झाली संघर्षाची. एक भयानक संघर्ष. एक पिता त्या क्षणी पिता न बनता एक द्वेष करणारा राजा बनला, जिथे त्याला आपल्या पुत्राचे मोह पण राहिला नाही. त्याला फक्त एवढंच वाटत होतं की माझ्या शत्रूचे नाव यांनी सर्वश्रेष्ठ म्हणून घेतलेले आहे, मग तो प्रत्यक्ष माझा पुत्र असला तरी चालेल, पण मी त्याला शिक्षा देणार. म्हणजे त्यावेळेला त्याला पुत्राचा मोह नव्हता, त्याला एवढा अहंकार आणि द्वेष त्याचा वाढलेला होता. संघर्ष सुरू झाला. एका बाजूला होता अहंकारी राजा आणि एका बाजूला होता एक लहानसा छोटासा विष्णू भक्त. हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचे ठरवले. त्याच्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले. त्यातले काही उपाय मी आज तुम्हाला सांगत आहे. पहिल्यांदा त्यांनी हिरण्यकश्यपूने सैनिकांना आदेश दिला आणि याला सांगितले की प्रल्हादाला विषारी सापांच्या घोळक्यामध्ये टाकून द्या. असंख्य विषारी साप, एका खोलीमध्ये असंख्य विषारी साप होते आणि त्या सापांच्या मध्ये भक्त प्रल्हादाला सैनिकांनी टाकले. भक्त प्रल्हादाला भगवंतावर एवढा विश्वास होता की त्याचे मन एकही क्षण घाबरले नाही. त्यांनी फक्त नारायण या नावाचा जप चालू ठेवला. नारायण नारायण करत तो तेवढ्या विषारी सापांच्या घोळक्यामध्ये शांतपणे बसलेला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे विषारी साप भक्त प्रल्हादाला काहीही करू शकले नाही. हे बघून हिरण्यकश्यपूचा राग परत अनावर झाला. त्याने सांगितले की आता याला उचलून उंच डोंगरावरून उंच पर्वतावरून खाली फेकून द्या. सैनिकांनी त्याला नेले आणि उंच पर्वतावरून त्याला खाली ढकलून दिले. सगळ्यांना वाटले, सैनिकांना वाटले, हिरण्यकश्यपूला वाटले, आता काही एवढा लहानसा प्रल्हाद आहे, तो काय वाचतोय. पण जेव्हा आपण भगवंताला आपल्याला स्वतःला सोपवून टाकतो, त्यावेळेला भगवंत आपल्याला कधीही खाली पडू देत नाही. ते आपल्याला स्वतःच्या हातावर झेलतात, जे की भगवान विष्णूंनी प्रल्हादाला केलं. ज्यावेळेला प्रल्हाद उंच पर्वतावरून खाली पडत होता, त्यावेळेला प्रत्यक्ष विष्णूने त्याला हातावर घेतलं. म्हणूनच आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण पूर्णपणे आपल्याला त्याच्या हवाली करून टाकायला पाहिजे, त्याला समर्पित करून टाकायला पाहिजे. त्यावेळेला कुठलेही संकट, कुठलीही दुःखद घटना आपल्याला त्रासदायक होणार नाही, कारण तो प्रत्यक्ष आपल्या जवळ असतो. हे बघितल्यानंतर त्यातून पण प्रल्हाद सुखरूप वाचला. हे बघितल्यानंतर हिरण्यकश्यपूचा तिळपापड उडाला. त्याच्यानंतर त्यांनी ठरवले की याला आता विष द्यायचे. त्याने प्रल्हादाला विष दिले. प्रल्हादाला हे माहित होतं की आपल्याला यातून विष दिलं जातंय. एका पेयातून त्याला विष दिलं जात होतं. प्रल्हादाने तो भगवंताचा प्रसाद म्हणून ग्रहण केले. त्या विषाचाही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही, कारण ते विष अमृत बनलेलं होतं. कारण मी आत्ताच सांगितलं, त्याने पूर्णपणे भगवंताच्या समर्पित करून टाकलेलं होतं की तुझा मी भक्त आहे, जे काही करायचं आहे ते तूच कर. त्यामुळे भगवंत त्याला क्षणोक्षणी वाचवायला हजर होते. त्यानंतर हिरण्यकश्यपूने संतापून, म्हणजे हिरण्यकश्यपूच्या एक एक गोष्टी वाढत चाललेल्या होत्या. त्याला कुठेही आपल्या मुलाला काय होईल हा विचार नव्हता. त्याला फक्त विष्णू भक्ताला नाहीसे करायचे होते. इतका अहंकार, इतका द्वेष त्याचा वाढलेला होता. त्याने त्याला हत्तीच्या पायाखाली देण्याची आज्ञा दिली. काही कथांमध्ये असं पण सांगितलं जातं की मदमस्त हत्ती समोर त्याला टाकलं गेलं, पण हत्तीनेही त्याला धक्का पण लावला नाही. त्या निष्पाप
भक्ताच्या पुढे नम्र झाले, नमले, असं काही कथांमध्ये पण सांगितलं जातं. अजून एक खूप मोठी कथा तुम्हाला तर सगळ्यांना माहितीये, होलिका होलिका दहन जे आपण करतो. याच्या मागची कथा तर सगळ्यांना माहिती, आपण लहानपणापासून ऐकलेली आहे, आपण सांगतो पण. पण ते पण आपल्याला या ह्याच्यामध्ये सांगणं गरजेचं आहे, आणि त्यातून आपल्याला एक संदेश पण घ्यायचा आहे. होलिका ही प्रल्हादाची आत्या होती. ती पण अशीच हिरण्यकश्यपूप्रमाणे क्रूर होती. तिला वरदान मिळालेलं होतं, तिला अग्नीपासून भय नव्हतं. ती आगीमध्ये ती कधीही जळणार नव्हती. आणि हे हिरण्यकश्यपूला आणि होलिकाला माहित होतं. त्याच्यामुळे हिरण्यकश्यपूने होलिकाला सांगितले की पूर्णपणे अशा लाकडांच्या ह्याच्यावर तू बस आणि प्रल्हादाला मांडीवर घेऊन बस. तुला वरदान असल्यामुळे आम्ही तो अग्नी प्रज्वलित केल्यानंतर तुला काहीही होणार नाही, मात्र प्रल्हाद त्या आगीमध्ये जळून जाईल. त्यानुसार पूर्ण अग्नी पेटवायची तयारी केली जाते आणि होलिका लाकडांच्या पूर्ण उंचीवर, उंचपर्यंत लाकडं रचली जातात आणि त्यावर होलिका मांडीवर भक्त प्रल्हादाला घेऊन बसते. प्रल्हाद त्याही वेळेला प्रल्हादाला माहिती असतं की इथे अग्नी लावला जाणार आहे आपल्याला जाळून मारण्यासाठी, पण त्याही वेळेला तो डोळे मिटून फक्त नारायण नारायण एवढंच म्हणत असतो. आणि यातून काय होतं की ज्या वेळेला अग्नी प्रज्वलित केला जातो त्यावेळेला होलिका जळून मरते, पण भक्त प्रल्हादाला काहीही होत नाही. तो तसाच सुखरूपपणे तिथे राहतो. यातून आपल्याला एक संदेश काय मिळतो की होली म्हणजे आता होळी आणि भक्त प्रल्हाद हे नेमके काय आहेत. तो होलिका किंवा होळी ही अहंकाराचं रूप आहे आणि भक्त प्रल्हाद भक्ती आणि श्रद्धेचं रूप आहे. म्हणजे अहंकार कितीही शक्तिशाली असू देत तरी शेवटी जिंकते ती भक्ती आणि देवावरची गाढ श्रद्धा. त्यामुळे आपण जीवनाला याची एक जोड लावून बघूयात की आजही आपल्या आयुष्यामध्ये, मी तुम्हाला प्रत्येक अध्यायामध्ये सांगताना सांगते, प्रत्येक भागात सांगते की श्रीमद भागवत आपल्याला खूप गोष्टी सांगतो, खूप गोष्टी शिकवतो. तशीच एक खूप छान गोष्ट हे होलिका दहनच्या अनुषंगाने श्रीमद भागवताने आपल्याला एक छान जोड सांगितलेली जीवनाची. आपल्या आयुष्यामध्ये संकटाची आग येते, अनेकदा आलेली आहे, येत राहील, येणार पण आहे. लोक आपला अपमान करतील, केला आहे, करतील पण. परिस्थिती आपल्याला जाळते, आपलं मन तुटतं. पण जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर या त्रासातून, या आगीतून, या संकटातून भगवंत आपल्याला सुरक्षितपणे बाहेर काढते. म्हणून भगवंताला शरण जा. श्रीमद भागवत हेच एक कायम आपल्याला सांगत आले की भगवंताला शरण जा, भगवंत तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढेल. श्रद्धेची ताकद किती मोठी असते आता आपण बघतोय. प्रल्हादाकडे सेना नव्हती, शस्त्र नव्हतं, काहीच नव्हतं, फक्त त्याच्याकडे होती भगवंताची अढळ श्रद्धा. आणि जिथे श्रद्धा असते, जिथे भगवंताच्या भर आपण अढळ श्रद्धा ठेवतो, तिथे भगवंत स्वतः आपल्या बाजूला, आपल्या समोर किंवा आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्या संरक्षणासाठी. आज काय होतं की आपण छोट्या छोट्या संकटाला घाबरतो. हा मनुष्य धर्म आहे, मनुष्याचा स्वभाव आहे, यामध्ये काही वावगं असं नाहीये. प्रत्येक वेळेला आपल्याला काय वाटतं, काही झालं तर लोक काय म्हणतील, उद्या काय होईल, मी असं वागले किंवा मी असं वागलो याचा परिणाम काय होईल, लोकांमध्ये माझी नामुष्की होईल, लोक मला नावं ठेवतील. ह्या सततच्या विचारांनी आपण आतून तुटून जातो. होतं की नाही असं? माझ्या पण आयुष्यामध्ये होतं, मी पण हा विचार करते. कारण मी म्हटलं ना की आपला मनुष्य धर्म आहे, मनुष्य स्वभाव आहे. पण प्रल्हादाचं बघा, प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना देखील तो शांत होता. कारण त्याला विश्वास होता, भगवंत माझ्या बरोबर आहेत, माझ्या सोबत आहेत. आपण
थोडासा आपला विश्वास कमी पडतो, आपण थोडस डळमळीत होतो. पण हा का नाही विचार करू शकत की आपण त्याला त्याच्या चरणी सोपवलेलं आहे, जे होईल आपण बघूयात ना. आपण त्याला एकदा सांगितलंय ना, तू कर, तू सांभाळ, तू मला सावर. हे ज्या वेळेला आपण त्याला सांगितलंय, मग आपण का नाही करायचं? मी तर नक्की प्रयत्न करणार आहे की त्याच्यावर मी सगळं सोडणार आहे. तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. हा विश्वास मी हळूहळू माझ्या मनामध्ये रुजवायला सुरुवात केली. आपण पण खरंच प्रयत्न करून बघा. आणि मग एक दिवस हिरण्यकश्यपू संतापून, त्याला लक्षात येतं की आपण इतके उपाय केले, आपण इतक्या पद्धतीने प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाला मरण आलं नाही. शेवटी त्यांनी संतापून एके दिवशी प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा देव? दाखव मला. त्याचं रूप काय आहे, त्याचा रंग काय आहे, त्याचा आकार काय आहे? प्रल्हाद शांतपणे आणि ठामपणे म्हणाला, तो सर्वत्र आहे. किती छोटस उत्तर दिलं, पण त्याच्यामध्ये किती अर्थ भरलेला होता. हिरण्यकश्यपूने परत संतापून त्याला विचारलं, या खांबात पण आहे? आणि श्रोते हो, जे पुढं घडलं, जे सगळ्या सृष्टीने बघितलं, सगळ्या देवदेवतांनी बघितलं, काय तर त्या खांबातून खरंच भगवान प्रगट झाले. हिरण्यकश्यपूचा आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. प्रत्यक्ष भगवान त्या खांबातून कसे प्रगट झाले, हिरण्यकश्यपूचा अंत कसा झाला, भगवानानी हिरण्यकश्यपूचा अंत करण्यासाठी कोणता अवतार घेतला, आणि हा सगळा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. नरसिंह अवताराचा थरारक प्रसंग पुढच्या अवतारामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्या डोळ्यासमोर भगवान नरसिंहाचं रूप आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आपण ते रूप अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहात. आजच्या भागातून आपण काय शिकलो? तर भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवंतावरचा विश्वास ढळू न देणे. प्रल्हादानी आपल्याला काय शिकवलं? सगळं जग विरोधात गेलं तरी चालेल. कधी कधी असं होतं, एखादा निर्णय घेताना सगळे आपल्या विरोधात असतात, आपण फक्त त्या निर्णयावर ठाम असतो. त्यावेळेला लक्षात ठेवा, सगळं जग विरोधात गेलं तरीही भगवंतावर विश्वास ठेवून, भगवंताला मनात स्थान देऊन तुम्ही तो निर्णय तडीला न्यायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवलाय म्हणजे तुमचा तो निर्णय खरा असणार आणि योग्य असणार. मनातून तुमच्या कधीही भगवंत जाऊ देऊ नका, भगवानाला जाऊ देऊ नका. हाच आपल्याला संदेश या भागातून मिळतोय. उद्याच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष भगवंतानी घेतलेला नरसिंह अवतार बघणार आहोत. आता आपल्याला भगवंताचे नामस्मरण करायचे आहे आणि त्यानंतर मात्र मला अनुमती द्या, उद्याच्या भागासाठी आपण भगवंताचे नामस्मरण करूयात आणि मन शांत करून उद्याचं भगवंताचं नरसिंहाचं रूप आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत देवाचं नामस्मरण करत राहूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.